रामकृष्ण हरी. आज आपल्या पाठाचा ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातील पहिल्या अभंगातील आजचं हे तिसरं चरण आहे. मागच्या पाठामध्ये आपण हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, त्याच्याकरता आपण द्विरुक्ती सांगितली. हरिमुखे म्हणा हरी असं डबल का म्हणलं तर ते आधारात द्विरुक्ती अशी केल्या जाते. आधारात आलं, अवधारणा आली, त्याची तुम्हाला 8 प्रकारांनी जर दुरुक्ती झाली तर त्या दुरुक्तीमध्ये माणसाचा तो त्या दोष नसतो. आणि म्हणून माऊलीने या ठिकाणी दुरुक्ती केली. याचा अर्थ अवधारणा निश्चित नामस्मरण हे पुण्यच प्राप्त करून देतं, पुण्याचं जनक आहे हे सांगण्याकरता हरिमुखे म्हणा असं म्हटलेलं आहे. पुण्याची गणना हरिनामापासून होणारं पुण्य त्याची गणना का करता येत नाही तर त्याची आपण 4-5 कारणं सांगितले. आणि ते नामाची गणना का करत नाही त्याचं आपण चिंतन केलेलं आहे. तर आज सांगायचं आहे आसोनी संसारी जिव्हा वेगो करी. आणि वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात संसारात असून या ठिकाणी जिव्हे वेगो करी, जिव्हाला वेग द्या म्हणजे नामस्मरण करा. आता हे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं. आपले बिचारे भाविक वारकरी, भाविक भक्त भावनेने सर्वसाधारण आपण सगळे बाया मुलं माणसं सगळे म्हणतात ते, पण ते संसारात राहून जीवेला वेग करून संसार करता करता नामस्मरण करता येतं का, जीवेला वेग देता येतो का, हे दोन परस्पर फार विरुद्ध येते. पण आपण काय त्याचा फारसा विचार करत नाही. पण पहिली एक गोष्ट अशी आहे, जी गोष्ट अशक्य आहे ती गोष्ट संत का सांगतील, सांगणारच नाहीत ना. शक्य आहे तेच सांगतात, पण विचार तर करणं आवश्यक आहे. संसाराचं स्वरूप कसं हे फार विचित्र आहे. त्याच्यात हे नामस्मरण करायचं आणि ते माऊली म्हणतात वेगाने करा, वेगाने करा म्हणतात का नाही. मग आता हा कसा काय प्रकार आहे तो, तर पहिली गोष्ट संसार म्हणजे काय, संसार स्वरूप म्हणजे काय, आणि त्या संसाराच्या स्वरूपातून आपल्याला नामस्मरणाचा जिव्हेला वेग देऊन नामस्मरण करता येतं का, येईल का, असे 2-3 मुद्द्याचं आपल्याला चिंतन करणं गरजेचं आहे. आता आपण चिंतन करायला बसलो, सांगायला बसलो तर आपल्याला सांगावंच लागेल ते. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात संसारात असून जिव्ह्याला वेग द्या म्हणजे परमार्थ तातडीने करा. सर्व संतांनी तसं म्हटलेलं आहे. तर संसार म्हणजे काय, तर संसार पहिली गोष्ट आपण समजून घ्या. शास्त्राने त्याच्या खूप वेगळ्या व्याख्या केल्यात. शास्त्र म्हणते मिथ्या ज्ञानजन्य संस्कार रूप वासना. मिथ्या ज्ञान याचा अर्थ प्रपंचाला वेदांत शास्त्राने मिथ्या ठरवलेलं आहे सगळी गोष्ट. आणि त्या मिथ्याचं ज्ञान झालेलं असतं आणि त्याचे संस्कार होतात. आणि त्या संस्काररूप अशी जी वासना असते त्या वासनेला पण संसार असं म्हटलेलं आहे. आणि ती वासनाच माणसाला काय करते, प्रतिबंधही करते. मग त्यात वासनाच माणसाला नामस्मरण करायला लावते, वासनाच माणसाला विषय पण भोगायला होते, वासनाच माणसाला पुण्य करायला होते आणि ती पापही करायला होते. म्हणजे वासना ही संसाराचं मूळ आहे, संसाराचं असं रूप आहे ते त्या ठिकाणी. असं त्याला संसार असं म्हणतात. किंवा स्व अदृष्ट उपनिबद्ध शरीर परिग्रहा त्याला म्हणतात संसार. आपल्या अदृष्टाने मिळालेलं आपल्याला हे शरीर, प्रत्येकाचं शरीर मिळतं ते त्याच्या अदृष्टाने मिळतं. आणि मग शरीर हे काय, शरीर हा संसारच आहे ना. शरीर याला शरीराला सुद्धा काय म्हणतात, संसारच म्हणतात. की झाले 2 गोष्टी, वासनेला संसार म्हणलं, वासनेला संसार म्हणलंय, शरीराला संसार म्हटलंय. आणि दुसरी गोष्ट संसरते यस्मिन अहमम अभिमानेन जीव. हा जो जीव जीवात्मा अहम आणि मम या अभिमानाने सारखा संसारती नामसरती. संसाराचं स्वरूपच असं आहे. संस्कृती म्हणजे सुसरती याचा अर्थ काय, सरणी सरकणे. आणि संस्कृती म्हणजे विशेष रूपाने चांगल्या रूपाने सरकणे म्हणजे सरकणे. या जन्मातून त्या जन्मात, त्या जन्मातून त्या जन्मात. आणि त्याला कोण सरकवतो, त्या जीवात्म्याला. तर अहम आणि मम, मी याचा अभिमान आणि मम याचा उपाधीचा धरलेला अभिमान
आणि तो अभिमान त्या जीवाला चक्रात घालतो त्याला म्हणतात संसार. आणि याच्याची व्याख्या संतांनी पण या ठिकाणी केली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आगा उपजणे आणि निमणे हे साचची का मानणे, तो जीव लोक म्हणे संसार हन. तर या ठिकाणी आगा उपजणे आणि मरणे आहे का नाही, म्हणजे यात जन्म घेणं आणि मरणं आणि त्याला सत्य समजणं, याला संसार म्हटलेला आहे. शंकराचार्य म्हणतात पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलु दुस्तहारे कृपया पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. तर पुनरपि जननम आणि पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम, पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं, पुन्हा मातेच्या उदरात जायचं, पुन्हा जन्म घ्यायचा आणि हे चक्र किती जन्म झाला फेरा आणि गणित नाही जी दातारा, याला काय म्हणतात ते संसार. मग संसाराची थोडक्यात काय आहे, तो संसार याचा अर्थ आहे वासना. संसार म्हणजे शरीर, संसार म्हणजे अभिमान किंवा संसार म्हणजे जन्म मृत्यू असा आहे. पण आता आपल्याला हे सगळे व्याख्या विस्तारित सांगत बसायचे नाही, आपण पुढे सांगणार आहोत. पण पहिली गोष्ट शरीर म्हणजे संसार. तुकाराम महाराज म्हणतात या ठिकाणी तो का म्हणे नाही निरसला देहे आणि तोवरे अवघे संसारिक. जोपर्यंत हे शरीर आहे, शरीर सत्य वाटतं, तोपर्यंत त्याला संसारच असं म्हणतात. आणि संसार काय आपल्या प्रपंचात राहतं ना. मग असं जे शरीर आहे, थोडक्यात शरीर असणं आणि हे शरीर जिवंत असणं यालाच मोठा संसार म्हणतात, यालाच प्रपंचही म्हणतात. आणि मग त्या प्रपंचाचं स्वरूप कसं आहे, तुम्हाला प्रपंच म्हणजे संसार म्हणजे काय सांगितलं, ते स्वरूप कसं आहे. संसाराचं स्वरूप आहे दुःखरूपता आणि संसाराचं स्वरूप आहे या ठिकाणी विस्तारता, संसाराचं स्वरूप आहे गुंता आणि बंधन आणि संसाराचं स्वरूप आहे भ्रम आणि विपरीत, असं संसाराचं स्वरूप आहे. मग आता याच्यात धावणं शक्य आहे का, धावणं शक्य आहे का याच्यामध्ये. संसार हे दुःख, आता दुःख बांधवडी आहे हा संसार आणि सुखाचा विचार नाही कोठे. तो ज्ञानेश्वर महाराज संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. म्हणजे काय स्वरूप हे दुःखाचं, संसार स्वरूप काय दुःख, संसार दुःख मूळ. तुकाराम महाराज म्हणतात अनेक दुःखे सांगू कितीन सकळ संसाराची स्थिती न साहे पास्यान फुटती भय कापचित्ते भरलासे. मग आता अशा दुःखामध्ये तुम्हाला धावता येऊ शकतं का, जीव वेग करायचा ना, जीव हे वेगू करी. तो संसाराचं स्वरूप असं दुःखात आहे, तर दुःखात कोणतं काम करता येतं का. एखादा मनुष्य रडायला लागला, त्याला विंचू चावला आणि मोठमोठ्यानं रडायला लागला आणि रडायला लागल्याच्या नंतर समजून त्याला खाता येईल का, पण त्याला बोलता येईल का, मग त्याला गाता येईल का. गायला तर घ्यावून गाईल ना. तो रडायचं बिन गायचं कसं काय शक्य आहे, रडायचं बिन खायचं बी कसं काय शक्य आहे. मग रडता त्याला खाता, म्हणजे रडता खाता पण नाही याचं, त्याला गाता पण नाही याचं आणि त्याला पाळता पण नाही याचं, मग त्याला बोलता पण नाही ना. मग दुःखात मनुष्य असले, दुःखात जर एवढा बुडाला तर तो जिव्हे वेगू करे नामस्मरण कसा करेल, बरोबर आहे का नाही. एक दुसरी गोष्ट काय, विस्तार. प्रपंचाचं स्वरूप आहे, प्रपंच काय विस्तार होती, म्हणजे विस्तार करणे. मग असा स्वभाव, त्याचा स्वभावाचे विस्तार करणे. आणि आपला पण स्वभाव असतो वाढलं पाहिजे, प्रत्येकाला काय वाटतं वाढलं पाहिजे, प्रपंच वाढला पाहिजे, विद्या वाढली पाहिजे, शरीर वाढलं. ज्याचं शरीर वाढत नाही ते यांना देव व्यायाम करतं, ज्याचा प्रपंच वाढत नाही ते यांना देव व्यापार करतं, शेती करतं, नोकरी करतं. प्रपंचही वाढवितो, शरीरही वाढवितो, मान प्रतिष्ठाही वाढवितो, विद्याही वाढवितो, कारण तो निसर्ग आहे, त्याचं स्वरूपच तसं आहे. मग ज्यावेळी विस्तार करायला लागल्यानंतर आता त्या विस्तारामध्ये वाणी मन इंद्रिय येतील का नाही. ते जर विस्तार करता करता तो नामस्मरणाचा वेग कसा काय करेल. दुःखात बुडाला तर तो नामस्मरणाला वेग कसा काय देईल. आणि गुंता, आता एखाद्याच्या पायात विडी बांधली, ते 2 पाय बांधून टाकले आणि त्यानं म्हणलं पळ, मग पळेल का तो. आता गुंत्यात नाही जमायचं ना. पण संसार स्वरूप तर तसंच आहे. गुंतुला या संसारे कैसा झालोसे अंध, मी माझे वाढवणी माये तृष्णेचा बाध आणि स्वयतन दिशे केला आपुला वध.
लागले काळ पाठी सवे काम हे. आता तुकारामांनी संसार गुंतलो या संसारी कायसा झालो शांत. आता गुंता जर त्याच्या पायात, त्याच्या संसाराचा गुंता शरीरातही होतो, संसाराचा गुंता त्याच्या मनातही होतो, त्या संसाराचा गुंता त्याच्या वाणीतही होतो, इंद्रियातही होतो, गुंताच राहतो सगळ्यांना. मग एवढ्या गुंथाड्यामध्ये जर त्याला नामस्मरण कर किंवा वेग दे म्हटलं तर त्याला ना शरीराचाही वेग देता येणार नाही, ना त्याला वाणीचाही वेग देता येणार नाही, आणि त्याला मनाने पण वेग देता येणार नाही. कारण काही तो संसाराचा एक असा भाव राहतो. मग त्याच्यात वेग घ्यायचा कास, त्याच्यात वेग द्यायचा कास काय. नाथ महाराजांनी म्हणलं या ठिकाणी की कर्म त्या आकर्मच्या लागते वाटे ठेसा, आहे का नाही. संपत्ती विपत्तीचा मानेला भरवसा, कन्यापुत्र आप्तजन हा तो सहज ओळसा, आहे का नाही. या भ्रमडोही बुडालो धावे गुरुराया सर्वेशा. आज नाथ महाराजांनी दोन सांगितले, एक भावरा सांगितला आहे आणि भ्रम पण सांगितला आहे. आणि याच्यात जर असा गुंतडा तयार झाला तर मग त्या गुंत्यातून ना माणसाला धावता यायचं, ना त्या भ्रमातून पण नाही धावता यायचं. धावण्याचा अर्थ काय. मग इथं या आसोनी संसारीन जीव हा वेगो करी, इथं शरीराने धावायचं आहे का. शरीर नाही धावायचं इथं. मग मनाने धावायचं का. मनाने नाही धावायचं, त्याला तर वाणी पण नुसतं मग वाणीने धावायचं. ते वाणी गोष्ट धावायची ही गोष्ट खरी. मग त्या वाणी धावायचं, पण मग नुसतं वाणी धावून चालणार आहे का. नाही, त्याच्याकरता वेगळी प्रक्रिया आहे ती. तर कसं धावायचं हे आपण सांगणार आहोत. थोडक्यात आपल्याला दुःखात धावता येत नाही, विस्तारात धावता येत नाही, आणि बंधनातही धावता येत नाही. आणि त्या कशामध्ये म्हटलं भ्रम विपरीत याच्यातही सुद्धा धावता, गुंत्यातही धावता येत नाही. बरं, मग मनाला धावायचं आहे का. ते मनालाही धावायचं नाही. मग का. बरं, दुसरी गोष्ट आता हे तुम्हाला सांगितलं, दुःख हे मनातच असतं, विस्तार हा मनातच असतो, गुंता हा मनातच असतो, आणि बंधन हे सुद्धा कशात हे मनात. प्रपंचात हे सगळं सांगितलं. वासनेची गोष्ट सांगितली. संसार स्वरूप दुःख काय शरीर थोडंच राहतं. दुःखाचं स्थान कुठं आहे. मन. आणि त्या विस्तार केला पाहिजे त्याची विचार भावना ती सुद्धा कुठं येते मनात आहे. आणि गुंतासुद्धा कुठं येतो मनालाच गुंता आहे ना. तो काय शरीराला थोडंच का, त्याचे पाय थोडेच बांधलेले असतात. ते गुंतासुद्धा कुठं येतो मनातच येतो. आणि भ्रम झाला तो कुठं तो मनातच येतो. मग आता धावायचे कोणाला. जर दुःख मनालाच आहे, म्हणजे दुःख मनालाच आहे, बंधही मनालाच आहे, विस्तारही मनातच आहे, भ्रमही मनालाच आहे. अशा मनाला त्या नामस्मरणामध्ये धावायचं आहे का. तर नाही. पण मनाला धावायचं का. तर नाही. याचा अर्थ पायाचा वेग, इथं पायाच्या वेगाची काय गरज नाही. मग या ठिकाणी वाणीच्या वेगाची गरज नाही. तुम्ही यंत्रासारखं ते मंदिरामध्ये नाही ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय, जय श्रीराम असं लावतात का. त्याचा काय उपयोग होतो का. त्याचा काय उपयोग होत नाही ना. नुसतं मनाने तुम्ही जर डबड फिरवीत बसले आणि ते वाणी जर तुम्ही बडबड करीत बसले आणि मन नसेल तर त्या नामस्मरणाचा काय उपयोग होईल का. नाही. मग जसं नुसतं पायाचा वेग, पायाचं धावणं इथे उपयोगाचं नाही, तसं मनाचं धावणं सुद्धा इथे उपयोगाचं नाही. मग काय. वाणी मनासं तुम्हाला नामस्मरण करावं लागेल. वाणी मनासं नामस्मरण करावं लागेल. आणि मग नामाचा आणि याचा एवढा त्याचा गुंता आहे. तर मग ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला असं कसं काय म्हटलं. मग संसारात आता सर्वसाधारण माणसाची गोष्ट असते. त्याला जर म्हटलं बघ तो आता रात्रंदिवस नामस्मरण करेल, तो करता येईल का. आता आपला अनुभव काय आहे. तुकाराम महाराज म्हणतात, नव्हे आरणुक संसार हाती, नव्हे आरणुक संसार हाती सर्व काळची तिहाचे धंदा. मग आता कोण शेती करतो, कोण व्यापार करतो, कोण नोकरी करतो, प्रत्येकाची व्याप राहतेच ना काहीतरी. मग त्या व्यापातून एकच व्यक्ती, एकच वृत्ती एकाच कालामध्ये ना दोन क्रिया करू शकत, ना दोन विचार करू शकत. कोणत्याही एका कालामध्ये वेदांताचा नेहमी कोणती अंतःकरणाची वृत्ती ती एका कालामध्ये एकच विचार करू शकते. ती अंतःकरणाची वृत्ती एका क्षणात, एका कालात, एकाच इंद्रियाने ते ज्ञान करून देऊ शकते. मग असं असताना
तर हे नव्यारणूक संसारातील सर्व काळची त्याच. आता देव धर्म सांधी पडेल सकाळ, देवपूजाला जर वेळ नाही, रात्रंदिवस कुटुंबात सगळा गुरु फाडलेला, असं असल्यावरती तो कसं काय नामस्मरण करेल, अशी शंका येईल का नाही. या बंधनात तो कशी काय गोष्ट शक्य आहे. आणि या दोन गोष्टी म्हणजे बरोबर करायच्या, मग त्याला काय होतं. पण तुकाराम महाराज म्हणतात, अरे या ठिकाणी प्रपंच पारमार्थ संपादिना दोन्ही, आणि एकही निदानी एकही निदानी नव्हे, त्याला एकही त्या दोन्हीपैकी एकही हातात येत नाही. आपल्या खेडेगावामध्ये मराठी म्हणाशी, दोन डगरूर पाय ठेवलं तर शेवटी त्याच्या काय हातात येत नाही. इकडचा पाय निष्ठतो, तिकडचा निष्ठतो, शेवटी तो खाईत कोसळतो. तो तसा प्रकार होतो. बऱ्याच वेळा माणसाला काय होतं, हे घ्यायचं ते घ्यायचं ते घ्यायचं, मग संसार करायचा आणि नामस्मरण करायचं. मग ते कसं काय गोष्ट शक्य आहे. तसं कधी घडत नाही. संसार संगे परमार्थ जोडे, आणि आयशे काय घडे जाण तेनो. तुकाराम महाराज म्हणतात, आले भल्या माणसा हो, संसार करता करता काय कुठं परमार्थ होत असतो काय, हे तुकाराम महाराज म्हटलेले आहे. ढेकणाच्या संगे सुखाची कल्पना, ढेकणाच्या संगे सुखाची कल्पना, आणि मूर्खत्व वचनाही उपाय. आता तुम्हाला ढेकणाचा अनुभव नसेल, तुम्ही आता लहान नाही, आता ढेकणंच नाही, ते आमच्या लहानपणी ढेकणं राहायचे. एका घरात 500-500 600 एका खाटाला त्या गादी खाली कुठंही ढेकणं, त्या भाकरीच्या टोपल्यात पण ढेकणं राहायचे. इतके ढेकणं शर्टातून कुठे ते बारीक पिल्लं मोठी पिल्लं खटमल ते कोणीकडे पळायचे आणि चावायचे ते असे. मग आता ते जर त्याच्या अंथरुणाला त्याच्या खाटाला ढेकणं जर ती गज भरली, मग मला निवांत झोपलो, असं कसं काय होतं ते. असं नाही होणार ना ते. मग तसंच आहे, जसं तो ढेकणं त्याला सगळे तोडून झोप येऊ देणार नाहीत, तसा प्रपंच नामस्मरण करत असताना 2-2 झोपही घेईल आणि ढेकणंही चावतील, असं होईल का. आता काय कुंभकर्ण असतात, त्यांचा भाग सोडा, त्यांना कळतच नाही त्या गोष्टी. तर तसं आहे, परमार्थ करेल नामस्मरण करेल तर या दोन उपाधी एकत्र येऊन ती गोष्ट शक्य होत नाही. हा काय झाला तो आपला अनुभव. तुकाराम महाराज म्हणतो, तो कशी काय गोष्ट शक्य आहे. मी आतापर्यंत आपल्याला सांगितलं, बंधनात म्हणा विस्तारात म्हणा, याच्यात आपल्याला धावता येत नाही, करता येत नाही, ही सगळी गोष्ट सगळी झाली. मग ज्ञानेश्वर महाराजांनी उपदेश केला, हे चुकीचा केला का. संत कधीही चुकीचा सांगत नाहीत. संतांचा उपदेश हा कधी भ्रमात्मक नसतो. संतांचा उपदेश हा कधी अशक्य नसतो, आणि संतांचा उपदेश हा कधी कठीण नसतो. सर्वसामान्य माणसाला सहज समजण्यासारखा सुलभ आणि सोपाच असतो. संतांचा उपदेश हा कधीही जीवाला भ्रमित करणारा नसतो, आणि म्हणून जी गोष्ट अशक्य आहे असं संत कधीही सांगत नसतात. कारण संत काय आहेत, संत आपले आईवडील आहेत ना. आपले आईवडील कुठं आपल्याला भ्रमात घालतील का, नाही. तुम्ही संत मायबाप कृपावंत. संत हे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, हे सगळी मंडळी काय, हे हा साधू संत आपले हे काय ते मायबाप आहेत, आणि त्यामुळे त्या आपल्याला चुकीचं सांगणार नाहीत. हा आपला आत्मविश्वास आहे. तर मग हे सांगितलं, तर हे कसं सांगितलं, तर त्याचं कारण त्याला काय म्हणतात, त्याचं म्हणतात रोचक पद्धत. त्याला काय म्हणतात, रोचक पद्धती, आमिष पद्धती. आणि मग अशी रोचक पद्धती, आमिष पद्धती जर सांगितली तर मग ती गोष्ट शक्य होत असते. तसं जर नाही सांगितलं तर मग आता तुम्ही प्रापंचिक माणसाला म्हटला कोणला, तू हे अखंड नामस्मरण कर. आपण काल सांगितलं ते अखंड नामस्मरण कर. अखंड नामस्मरण करील का, तो करणारच नाही. तिथून पोते माझी बायका मुलं जनावर ढोरं माझ्या गाया प्रपंच हे बघू का ते नामस्मरण करू, तो काय करणार नाही. कारण ते त्याचं काय जगण्या मरण्याचा प्रश्न आहे. तो कसं नामस्मरण करील, तो हे सगळं टाकायचं नामस्मरण, तो जगणारच नाही ना त्याच्याकरता. आणि मग त्याच्याकरता त्याला फार अडचणीचं येईल. आणि मग त्याला काय म्हणतात, आमिष पद्धती. आमिष पद्धती म्हणजे त्याच्यात काहीतरी थोडं करता करता एवढं करायचं. त्या दिवशी आपल्याला उदाहरणं सांगितली होते, औषध द्यावया चाळविले बाळा, आणि देऊन गुळा दृष्टी पुढे. त्या मुलाला गुळ द्यायचं म्हणजे काय असेल, त्या गुळ खायचं नाही द्यायचं, त्याला ते औषध घेण्याकरता द्यायचं. तसं एखाद्या माणसाला गुढी लावण्याकरता त्याला रोचक पद्धत त्याला म्हणतात.
अरे काय नाही म्हणले, ते आपल्याला ती गोष्ट सहज शक्य होते. म्हणजे त्याला याचा काय म्हणतो आपण, ही गोष्ट शक्य झाली नसती तर संतांनी सांगितलेली नसती. म्हणजे त्याचा अर्थ ती गोष्ट हळूहळू हळूहळू ती गोष्ट माणसाला शक्य होते. प्रपंच करता करताही त्याला म्हणतो आपण काय, क्रमाने जर केलं तर ती गोष्ट शक्य होते. कशी होते ते तुम्हाला एक उदाहरण सांगणार आहे. एक मनुष्य असा होता, तो गांजा ओढायचा. इतका गांजा ओढायचा आणि तिची बायको त्याला वैतागून गेली होती, बिचारी त्याची पत्नी. तर ती म्हणजे काही करा पण तो तर गांजा ओढायचा सोडा. तो काही गांजा ओढायचा सोडायला तयार नाही. मग ती रोज अनेक डॉक्टरकडे घेऊन जायची, त्याचा काय उपयोग व्हायचा नाही. मग ती अनेक महाराजाला घेऊन यायची, त्याचा काय उपयोग व्हायचा नाही. मग तो महाराज सांगायचा, भाऊ तू सगळं काही सांग, पण ते गांजा बंद करायचं तुम्हाला काही सांगू नको. मी गांजा ओढल्याशिवाय काय राहणार नाही. आणि मग एक त्याच्या सुदैवाने ती साधू भेटली त्याला. तर ते म्हणले, बरं ठीक आहे चाल म्हणलं, मी तुझा नक्की गांजा सोडील म्हणले. आणि कसं काय सोडील, काय नाही म्हणे, ते सगळं आहे म्हणे, पण मी गांजा सोडणार नाही, नका सोडू म्हणले. मी सांग तुला गांजा ओढ. हां म्हणले, आता जमन म्हणले. गांजा ओढायचं असलं मग तुमचं काय सांगायचं सांगा म्हणले. तर ते म्हणले, मग आता मी सांगितलं तुला, तुझं मी सगळं एवढं ऐकलंस ना, मग आता तू माझं एक ऐक ना. काय, तुला गांजा ओढायचा आणि तू किती ओढतो म्हणले, मी असा एवढा एवढा ओढितो. एवढं ओढतो ना. मग त्याला त्यावेळेस वजनाची एक गंधाची गोळी दिली म्हणली. ती आपण गंध लावतो ना, ती गंध गोळी दिली. आणि त्याला एक छोटंसं तराजू दिलं. त्याला सांगायचं रोज गंध लावायचा आणि ही गोळी इथं ठेवायची आणि ह्या गोळीच्या वजनाचा तो गांजा ओढायचा. मग तो रोज गंध लावायचा आणि त्याच्यात गांजा टाकायचा आणि इमानदार होता तो. तो असा आपल्यासारखा काय लबाड नव्हता, फार इमानदार होता तो. आता इतका इमानदार होता का, ते महाराजांनी सांगितलं, साधूने सांगितले, बाई रोज त्याला बाई द्यायची ना, मग ते गंधगोळी ठेवायची त्या छोट्या तराजूमध्ये आणि तेवढा गांजा टाकायचे आणि ते द्यायचे ते. मग तो आता ते रोज गंध कमी कमी होता होता ते गांजा पार एवढं झालं, ते एक दिवस कधी सुटला त्याच्या लक्षातच नाही आला. त्याला काय म्हणतात, तिळ तिळ पुण्य साचे पडे. म्हणजे बारीक किंचित असं आमिषाने ही ती गोष्ट माणसाला शक्य होते. मग त्याला तो गांजा सुटला असता का, त्याला नसता. मग तसंच नामस्मरण, संसारामध्ये नामस्मरण करायचं ठरतं, कठीण जातं, ते होणारच नाही. पण तरी त्यामध्ये ते आपल्याला हळूहळू हळू क्रमाने केलं तर चालतं. एका माणसाला तूप खायची सवय होती आणि तूप खाल्ल्यामुळे त्याची एवढी मोठी ढेरी झाली होती ना, तो काही केल्याने त्याचं पोट कमी व्हायना. ते रोजची रोज वाढतच चाललं. तूप खाल्लं का त्याचं पोट वाढायचं ते रोज. आता त्याचं काय, त्याला लय त्रास व्हायला लागला. मंडळी त्याची लय वैतागली. मग ती गेली जा वैद्याकडे घेऊन. ते वैद्य म्हणायचं, भाऊ तुम्ही काय करा, तूप सोडा म्हणे. ते म्हणलं आपल्याला तूप काय जमायचं नाही सोडायला. असं बऱ्याच ठिकाणी झालं. मग त्याला राजवैद्याकडे नेलं. तर तिने ते सांगितलं, तुला तूपच सोडावं लागेल. तर तो म्हणला, मी मेल तरी चालेल, पण आपण तूप काय सोडणार नाही. मग तो राजवैद्य होता, तो म्हणला, बरं नको सोडू म्हणला, मग मी तुला औषध देतो म्हणे. तुम्ही द्या मला किती औषध द्या, पण मी तूप नाही सोडणार. झालं, त्याने औषध दिलं. तो म्हणला, हे बा औषध दे, औषध पण गोड आहे म्हणला, औषध काय कडू नाही. आणि हे औषध कशात घ्यायचं, तुपात घ्यायचं. त्याला एवढा आनंद झाला, आता आपलं तूप सुटत नाही, पोटही कमी होईल आणि मग सगळं नीट होईल म्हणे आपल्या. आणि मग त्याने ते रोज पुडी थोडी त्या तुपात घ्यायची. औषध घेता 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 एक दिवस त्याला असा वैताग आला का त्या तुपाचीच घृणा वाटायला लागली. ते तुपच सोडून दिलं आणि त्याचं पोट पण नीट झालं, चांगला ठणठणीत झाला. म्हणजे याचा अर्थ ते ज्ञानेश्वर तुम्हाला मागं त्याविषयी एक उदाहरण सांगितलं, माऊलीने सांगितलं होतं. जैसा शरद कालू रिगे मग सरिता ओटू लागे, तैसे चित्त काढी वेगाढी वेगे प्रपंचवनी. मग एक दिवशी जसा चंद्राची कोर क्रमाक्रमाने उदवला का ती अर्धी कोर असते, पण नंतर उदय झाला का थोडी 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 करून तो पूर्ण चंद्र होतो. त्या आमुष्या टायमाला बी तसं ते मावळेला जाताना तो कमी 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 होता आणि परत नुसती तो शेवटी आमुष्याला संपून जातो. तसंच मग ते त्याप्रमाणे या ठिकाणी आपल्या मनाला जर गोडी लावली तर प्रपंचामध्ये प्रपंचामध्ये नामस्मरण सहज करता येतं. कारण संसारातही नाम घेणं शक्य आहे का, संतांचा अनुभव आहे एक. आणि दुसरी गोष्ट, प्रपंच करता करता नामस्मरण करता येतं, याकरता संतांचीच प्रमाण आहेत. संतांची प्रमाण आहेत. मग संतांचे प्रमाण ते आपल्याला कसे टाळता येतील, ते संतांचा अनुभव जमित आहे
सर्व संतांनी प्रपंच केला आणि प्रपंच करता करता नामस्मरण केलं आणि ते मुक्त पण झाले आहेत. संतांचा अनुभव आहे तर संतांचे प्रमाण आहे. तुकाराम महाराज म्हणले, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, मग जाईल भवश्रम आणि सुख होईल दुःखाचे. मग जर हे करताच नसतं आलं तर मग तुकारामाने उपदेश केला असता का? कामामध्ये काम आणि काय म्हणा राम राम, ती जमणारच नाही तर कशाला सांगता. पण प्रपंच करता करता, कारण जरी आपण इंद्रियाने काम केलं तर मुख आणि मन ते त्या ठिकाणी सगळ्यात प्रत्येक वेळी काय ते प्रत्येक विषयामध्ये इतकं पक्क गुंतून गेलेलं नसतं. तर जे विषयात गुंतलेलं मन त्याला नामाची गुढी लावली तर कामध्ये कामन काय म्हणा राम, ती गोष्ट शक्य होत असते. आणि ती गोष्ट शक्य नसते तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरिपाठामध्ये, निजवृत्ती काढी सर्व माया तोडी, आणि पुढे काय, रिकामा दगडी राहू नको. असं नसतं सांगितलं, ज्या अर्थी रिकामा दगडी राहू नको त्या अर्थी नामस्मरण करता येतं, प्रपंचात राहू नये. म्हणून जिव्हे वेगू करी आसोनी संसारी, जिव्हे वेगू करी. आणि तुकाराम करावी तातडी परमार्थाची. हे काय मग असं नसतं सांगितलं. किंवा येणे सोशे मन आणि झाली हवभरी. हवभरी याचा अर्थ त्याचं काय संपतच नाही. पण प्रपंचातलीच गोष्ट सांगितली. तुकारामाचा अनुभव आहे. महाराज म्हणतात, नेघे 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 माझी वाचा विसावा. आणि तो का म्हणे हवा हवा साधावा. याचं तात्पर्य काय आहे, जर प्रपंचात राहून नामस्मरण करता आलं नसतं, कारण प्रपंच ही मोठी उपाधी आहे, प्रपंच हे बंधन आहे, प्रपंच हे दुःख आहे, प्रपंच हा विस्तार आहे, आणि त्याच्यात नामस्मरण कसं करायचं अशी जी शंका आली होती आपल्याला, त्या शंकेचं निरसन करत असताना मी तुम्हाला 2 रूपांनी सांगितलं. 2 रूपांनी काय, क्रमाक्रमाने केलं तर ती गोष्ट शक्य असते. संतांचा अनुभव आहे, संतांचे प्रमाण आहेत, ते थोडं बाजूला ठेवलं आणि आपण चालता चालता नामस्मरण करू शकतो. चालता चालता जर करता येतं तर आपले काही उद्योग करता करता पण नामस्मरण करता येतं. किंवा या आठापहार हमाजारी प्रपंच काय 24 तास थोडाच करतो. प्रपंच जर त्याने 8 तास त्याची कामाची पोटाची पोट पाण्याची ड्युटी संपली, त्याच्यानंतर त्याला 1 तास काढता येतो, अर्धा तास त्याला करता येतो, 2 तास त्याला करता येतात. आणि मग एक दिवस केव्हा तरी त्याला गुढी लागून तो तिची गुढी आज एक वाढेल ना. आणि म्हणून या ठिकाणी प्रपंचात राहून नामस्मरण करता येतं. संतांनी केलं, सुखे करावा संसार न संडावे दोन्ही वार. याचा अर्थ सुखे करावा संसार म्हणजे याचा अर्थ तो माणसाला नामस्मरण करता येतं. नाथ महाराजांनी फार गोड लिहिली. नाथ महाराज म्हणतात, आनंदे करुणी संसारी असावे. आनंद करून समजतं चांगला संसार थाटून माटून घर बंगला गाडी बिडी बायका पोरं सगळे मस्त असलं पाहिजे. आनंदे करून संसारी असावे. आणि नाम आठवावे श्रीरामाचे. हे का नाही, चालता बोलता घेता उठता बसता नाथ महाराजांनी हरिपाठात खूप सुंदर लिहिलं आहे. तर मग असं नामस्मरण घेता येतं संसारात असताना. नामाची या योगे संसार चांग आणि एरवित्वांग व्यर्थ जाय. जर नामस्मरण घेतलं नाही तर तो प्रपंच काय होतो, तो भयंकर स्मशान ठरतो, ते सगळं व्यर्थ जातं. आणि म्हणून नामस्मरण करून आपल्याला या ठिकाणी प्रपंचामध्ये असूनही नामस्मरण करणं येणं शक्य आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज आसोनी संसारी जिव्हे वेगू करी. प्रपंचात असून आपल्याला नामस्मरण करता येतं. तर आपण असं बऱ्याच वेळा आपण त्याचं वर्णन केलं आहे. तो असो, कलियुगा माझे करावे कीर्तन आणि ते नारायण देईल भेटी. ही गोष्ट आहे, कीर्तन करायची गोष्ट अनेक ठिकाणी वर्णन केले संतांनी. तर असो भागतो. म्हणून संसारात असून जिव्ह्याला वेग देणं याचा अर्थ जास्तीत जास्त नामस्मरण करणं. आता नामस्मरण करणं म्हणजे अखंड करणं असं आहे, पण ते एकदम शक्य होणार नाही. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वेग दे, होईल ती गोष्ट शक्य क्षणाक्षणाने. म्हणून काय, आसोरी संसारी जिव्हे वेगू करी आणि वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. मग आता वेदशास्त्राचं काय आहे, वेद आणि शास्त्र, वेदशास्त्र त्याचा विस्तार आणि त्याचे लक्षणं, त्याचं स्वरूप हे पुढच्या अभंगात आलेलं आहे. वेदी जाणं साहे शास्त्री कारण. मग त्यामुळे तुम्हाला तिथं ते पुढच्या अभंगात सांगणार आहे मी आता उद्या. पण या ठिकाणी वेदशास्त्र नेहमी आपल्या 2 बाहू उभं करून या ठिकाणी काय सांगतं ते, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा.
तर या ठिकाणी वेद, शास्त्र आणि संत हे सर्व एकमुखाने सांगतात, प्रपंचात राहूनही नामस्मरण करता येतं आणि नामस्मरण करून नामाने माणसाला 4 मुक्ती प्राप्त होतात. हे वेद सांगतो, शास्त्र सांगतं, संत सांगतात. आणि मग हे असं का म्हटलं, तर याचं तात्पर्य अर्थ असा आहे, जी गोष्ट सांगायची असते संतांना, जी गोष्ट सहज सांगायची असते त्याकरता तिला प्रमाणित करावं लागतं. तिला काय करावं लागतं? प्रमाणित करावं लागतं. मग आता आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये, भारतभूमीमध्ये प्रमाणित करणारं कोण आहे? वेद. कारण याला वेदाचं प्रमाण आहे. प्रपंचही करता येतो, नामस्मरण करता येतं आणि त्याला नामाने त्याला मुक्ती प्राप्त होते. शास्त्राने प्रमाणित केलं, वेदाने प्रमाणित केलं आणि वर काय म्हणतो उभारून म्हणजे वर हात करून निश्चयात्मक सांगितलेलं आहे. याला म्हणतात वेदशास्त्र बरे बाय असतात. थोडक्यामध्ये वेदाने त्याला संमती दिली, वेदाने त्याची शाश्वती सांगितलेली आहे. म्हणून आपला विश्वास दृढ करण्याकरता, नामानेच मुक्ती प्राप्त होते, त्याकरता आपला विश्वास दृढ करण्याकरता, त्याला प्रमाणित करण्याकरता आणि म्हणून या ठिकाणी वेदशास्त्र बारे बाह्य सदा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या ठिकाणी, आसोनी संसारी जिव्हे वेगू करी आणि वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असा हा 3ऱ्या चरणाचा अर्थ आहे. आता पैकी राहिलं 4थं चरण. ध्यानदेव म्हणे व्यासाची या खुणा आणि द्वारकेचा राणा पांडवा घरी. त्याचं चिंतन आपण उद्या करू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.